तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येतेय। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाराजी नाट्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी वक्तव्य केलंय। भाजप हे एकनाथ शिंदेंना दूर करत असून एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांचा निधी बंद केला असता असं चंद्रकांत खैरे म्हणाले। या संदर्भात ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। शिवसेना शिंदे गटाच्या काही नेत्यांनी मंत्र्यांनी या ठिकाणी बैठकीवर बहिष्कार टाकलाय, नाराज असल्याचं बोललं जातंय। खैरे साहेब काय सांगाल? अनेक दिवसांपासून तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत, त्यांचे नेते सुद्धा नाराज आहेत, काय कारण? मी म्हणण्यापेक्षा मी पाहतो प्रत्यक्षात तुमच्या चॅनलमध्ये बाकी चॅनलमध्ये पाहतो की त्यांची नाराजी कधी वाढत चालली आहे। आणि आज तर कहर केला मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी निघून जाणं म्हणजे हा मुख्यमंत्र्यांचा अपमान आहे। बरं, आणि मुख्यमंत्री आता म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे साधेसुद्धा नाही आहे, ते बरोबर यांचं ठिकाणावर लावते। परंतु मला या ठिकाणी सांगायचं की असे प्रकार का व्हायला लागले? एकतर खाली त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या आपसात मतभेद निर्माण व्हायला हे नाही। मी या ठिकाणी हे स्पष्ट सांगेल की आता त्या ठिकाणी म्हणजे काल मी मुंबईत होतो, मला अनेकांनी सांगितलं की आता कोणत्याही शिंदे गटाच्या लोकांचं काम होत नाही, एक साधं 1 लाखाचं पत्र जरी असलं तरी रिजेक्ट होतं। आणि हे हळूहळू आता शिंदेंना बाजूला करण्याचं धोरण त्या ठिकाणी भाजपने किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेलं आहे सगळं। आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं तुम्ही उद्धव ठाकरेंसोबत वागलेले होते तोच नियतीचा खेळ आता तुमच्यावर फिरतोय आणि तुमच्यावर सुद्धा तेच वेळ येते। आणि महत्त्वाचं म्हणजे आता नाराजी नाट्य वाढत आहे आणि भाजपमध्ये कुठल्याही प्रकारची मदत जी आहे ती शिंदेंना दिली जात नाही, त्यामुळं नाराजीचा सूर जो आहे तो कायम असल्याच्या ठिकाणी चंद्रकांत खैरे बोलत आहेत। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।